इन्कलाब आयटक संघटनेचा अरे लढेंगे लढेंगे आशा गणपतक अंगणवाडी कर्मचारी एकजुटीचा संप करत आयटकच्या नेतृत्वामध्ये आशा आणि गणपतक कर्मचाऱ्यांचा विशाल धरणे या जिल्हा परिषदेसमोर आलेला आहे। आपल्या माहितीत सांगतो, मागील 2 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आशा आणि गणपतकांचा 23 दिवस संप चाललेला होता। त्या संप काळामध्ये या सरकारने आशांना 7,000 रुपये, गणपतकांना 10,000 रुपये, सोबतच भाऊबीज बोनस 2,000 रुपये आणि गणपतकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा मान्य केलं होतं, जिहार काढण्याचं मान्य केलं होतं। पण आज 2 महिने होऊनही संबंधित या सरकारने आशा आणि गणपतकांचा जिहार काढायला तयार नाही। आपल्याला माहीत असेल, दुसरीकडे अंगणवाडी सेविका मदतनीसांचा सुद्धा पेन्शनची मागणी असेल, वेतनसनीच्या मागण्याला घेऊन 40 दिवसापासून संप चाललेला आहे, पण त्याचा सुद्धा संपाचा तोडगा आजतागायत निघालेला नाही। आणि म्हणून आयटकसह कृती समितीच्या नेतृत्वामध्ये आजच्या 12 जानेवारीपासून महाराष्ट्रातील तमाम आशा गणपतक कर्मचारी या संपावर गेलेले आहेत। आज आपल्या या जिल्हा परिषदेच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो, जर या आशा गणपतकांचा जिहार तातडीने काढलेला नाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही, तर भविष्यातला आंदोलन आम्ही आयटकच्या नेतृत्वामध्ये तीव्र केल्याशिवाय सोडणार नाही। आणि एवढंच नव्हे, ज्या ज्या भागामध्ये मंत्री फिरतील त्या मंत्र्यांचं फिरणं, त्या मुख्यमंत्र्यांचं फिरणं आम्ही महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आयटकच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। आज इथे आयटक संघटना चंद्रपूर जिल्हा इथे जिल्हा परिषद समोर आज सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत। आशाच्या मागण्या आहे की आम्हाला जे 26 दिवस आम्ही संप केलेला आहे त्यामध्ये आम्हाला शासनाने सांगितलं की आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 मानधन वाढ म्हणून, पण त्या वाढायचा अजूनही काही निर्णय लागलेला नाही आहे। तरी आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचा जिहार निघणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपाचा निर्णय घेतलेला आहे। जो आणि कोरोना काळातला सुद्धा काम केलेला भत्ता अजूनही आशा स्वयंसेविकांना ग्रामपंचायत स्तरावरील मिळाला नाही आहे, तो सुद्धा त्वरित मिळण्यात यावा आणि आमचा जिहार हा लवकरात लवकर निघण्यात यावा, एवढेच बोलते। आज दिनांक 12/1/2024ला जिल्हा परिषद मध्ये आम्ही आयटकच्या वतीने इथे आशा गटप्रवर्तक युनियनचा बेमुदत संपांचा इशारा करण्यासाठी आम्ही इथे सर्व आशा आणि गटप्रवर्तक जमलेले आहोत। तर आम्ही याच्या आधीसुद्धा 2 महिन्याच्या आधीसुद्धा आमचा संप 23 दिवसाचा झाला होता। त्या संपामध्ये आम्हाला शासनानं 7,000 मोबदला आशांना आणि 10,000 मोबदला गटप्रवर्तकांना मंजूर केला होता। तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देतो आणि आरोग्यवादिनीचे 1,500 रुपये देतो हे मान्य केले होते। तसेच आशा गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर असे नाव दिले होते, पण 2 महिने लोटून गेले पण शासनानं याचा जिआर सुद्धा काढला नाही। त्यासाठी आम्ही इथे पुन्हा 12/1/2024 पासून आज सरकारला बेमुदत संपाचा इशारा करत आहोत, म्हणून आम्ही सर्व इथे जमलो आहोत। आशा आहे नवरगाव PSC, माझा तालुका आहे सिंदेवाही। मी आयटक युनियन तर्फे बोलत आहे की आम्ही खूप कमी मोबदल्यामध्ये काम करतो। तर आम्ही या 2 महिन्याआधी जो संप केला होता 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत, त्या संपामध्ये सरकारने आम्हाला 7,000 वाढीव मानधन तसेच गटप्रवर्तकांना 10,000 असं जाहीर केलं होतं आणि आम्हाला संप मागे घ्यायला भाग पाडलं होतं, पण त्यांनी त्या गोष्टीचा जिआर पण काढला नाही आणि त्याच्यातला एकही पैसा आम्हाला दिला नाही। तर त्यामुळे आम्ही आता बेमुदत संप जाहीर करत आहोत। आमची मागणी ही आहे की आम्हाला जगण्यापुरतं मानधन देण्यात यावं। आमच्या संपाला 40 दिवस झाले। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयटकच्या नेतृत्वामध्ये आम्ही संप पुकारलेला आहे। आमच्या मागण्या हक्काच्या आहे, परंतु हा शासन अजूनही या आमच्या मागण्यामध्ये दखल देत नाही। ग्रॅज्युइटी फंड झाला, पेन्शन झालं, आमचं मानधन झालं,
पण या सरकारने अजूनपर्यंत दखल नाही दिलं. आम्ही रस्त्यावर आमच्या अंगणवाडी सेविका आज 2 मेल्या, एक मदतनीस मेली आणि दोघांना नाशिकमध्ये अटक करण्यात आलं. तरी पण या सरकारनं अजून दखल दिलेली नाही आहे. आम्ही रस्त्यावर उपाशी तापाशी बसत आहो आणि आमच्या घरामध्ये 1 महिन्यापासून पगार नाही आहे. हाहाकार मचलेली आहे. गरीब मदतनीस आपल्या मानधनावर अल्पसं मानधनावर आपलं घर चालवत आहे. आज ती संपावर बसली आहे. तिच्या घरचे किती हाल होऊन राहिले, तरी पण त्या नालायक सरकाराला जाब येत नाही आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत सेविकाच्या 26,000 होणार नाही आणि मदतनीसच्या 20,000 होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही.